प्रज्ञासूर्य महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त प्रगत वाचनालय सडकर्जुनी या ठिकाणी आजचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी यशचंद्र बांबोळे सर, कर्मचारी माननीय चंद्रकांतजी गणवीर सर, जयंती उत्सवाचा कार्यक्रम जो साजरा होत आहे त्या निमित्तानं प्रमुख मार्गदर्शक म्हणून आजच्या कार्यक्रमाचे माननीय संतोषजी रामटेके सर हे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या अमृतवाणीतून त्यांच्या विकासात्मक भूमिकेसाठी त्यांचा एक एक पाऊल त्यांच्या अभ्यासातून ते जे स्पर्धात्मक परीक्षा याचा अभ्यास करतायत त्यांना वास्तविकपणानं पुढे कसं जाता येईल या संदर्भात एक विस्तृत मार्गदर्शन करतील अशी मी ग्रंथालयाच्या वतीने त्यांना विनंती. या वाचनालयाचे ग्रंथपाल विनोदजी शहारे, अरविंदजी सोनवणे, आमचे सहकारी मित्र बांबोळे सर, गणवीरजी आणि प्रगत वाचनालयाचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत, बरोबर आहे? बरं, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का साजरी करतो? साजरी करतो ना आपण? नाही, कशासाठी करतो? त्यांनी जे केलेलं काम आहे, त्यांनी जे केलेलं कार्य आहे, या कार्यात आपल्याला कसं सहभागी होता येईल आणि त्यांनी जो काही जीवन प्रवास केलेला आहे आणि त्या जीवन प्रवासाची प्रेरणा आपल्याला कशी घेता येईल यासाठी आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो. कारण आपल्याला माहित आहे की जगात अनेक विद्यार्थी शिकले, जे शिकले ते कोण होते? विद्यार्थी होते, बरोबर? आता तुम्हाला माहित आहे की बाबासाहेब अशा एका समाज अवस्थेमध्ये जन्मले होते की ज्या समाजाला एक प्रकारे या भारतीय व्यवस्थेनं काय केलं होतं? बहिष्कृत करून टाकलं. आणि त्या अवस्थेत त्यांना कुणी शाळेमध्ये सुद्धा घेत नव्हतं. तुम्हाला सांगतो, जेव्हा बाबासाहेब भीमराव आंबेडकरांना शाळेत घ्यायचं होतं तेव्हा पहिले शाळेतल्या काही प्रमुख लोकांची आणि त्या शाळेमध्ये जे काही शिक्षक होते त्यांची पहिले सभा झाली, अरे का? आणि बाबासाहेब आंबेडकरांना किंवा भीमराव आंबेडकरांना शाळेमध्ये का प्रवेश मिळाला? कारण 1813 मध्ये इथं आलेल्या इंग्रजांनी सर्व लोकांना शिक्षण द्यायचं नाही यासाठी एक कायदा त्यांनी केला. त्यांनी त्यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. 1813 मध्ये इंग्रजांनी का शिक्षण सुरू केलं? तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करता, बरोबर आहे? इंग्रजांनी शिक्षण का सुरू केलं भारतात? आणि विशेष म्हणजे सर्वांसाठी. त्यांना फायदा नव्हता, त्यांना त्यांचं प्रशासन चालवायचं होतं आणि ते प्रशासन चालवण्यासाठी जे काही कार्टून क्लर्क लागतात ते त्यांना तयार करायचे होते. त्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी सर्व लोकांसाठी शिक्षण सुरू केलं आणि त्याचा फायदा कोणाला झाला? भीमराव रामजी आंबेडकर नाही का यांना झाला. आणि मग सभा झाली. सभा झाल्याच्या नंतर असं ठरलं की ठीक आहे, काही हरकत नाही. त्या शिक्षकांनी समजून सांगितलं हा कायदा आहे, या कायद्यानुसार आम्हाला भीमरावांना प्रवेश द्यावाच लागतो. मग यासाठी काय करायचं? एक मार्ग काढला की ते आल्याच्या नंतर त्यांना शाळेच्या बाहेर होते. आणि विचार करा, असा विद्यार्थी काय झालेला? आपल्या भारतीय संविधानाचा शिल्पकार झालेला. असं मी नाही म्हणत. जर धनंजय कीर यांनी लिहिलेला जो काही ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये म्हणजे त्यांचं जीवनचरित्र लिहिलेलं आहे, त्या जीवनचरित्रामध्ये संविधानाचे शिल्पकार कोण आहेत हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं म्हणतात की जेव्हापासून ड्राफ्टिंग कमिटीवर, ड्राफ्टिंग कमिटी माहिती आहे ना, संविधानाची जी काही मसुदा समिती, या मसुदा समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली. काय म्हणून निवड झाली? मसुदा समितीचे अध्यक्ष. कधी झाली? 29 ऑगस्टला बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून. आणि मग तेव्हापासून मी पाहतो म्हणते की तेव्हापासून बाबासाहेब सातत्याने या खुर्चीमध्ये बसून या संविधानाला न्याय देण्याचं किंवा लिहिण्याचं काम त्यांनी स्वतः केलेलं आहे. आणि कारण त्यांच्याबरोबर दुसरे 6 सदस्य होते, पण त्यांनी तेवढा वेळ दिलेला जो संविधान समितीला वेळ द्यायला पाहिजे होता तेवढा वेळ ते देऊ शकले नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी हे काम सोडलेलं नाही. आणि संविधान लिहिण्याच्या पूर्वी आपल्या जे काही देशातलं शिष्टमंडळ आहे हे अनेक देशामध्ये गेलं की आमच्या देशाला संविधान लिहायचं आहे, अनेक लोकांकडे विनंती केली. त्यानंतर आपलं शिष्टमंडळ अमेरिकेला गेलं आणि अमेरिकेमध्ये तुम्हाला माहित आहे की बाबासाहेबांना शिकवणारे एक म्हणजे चांगले प्रख्यात प्राध्यापक होते
त्यांचं नाव तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून वाचलं असेल कधी. म्हणजे ज्यांचा बाबासाहेबांवर खूप मोठा ओढा आणि बाबासाहेबांना खूप चांगलं जे काही संशोधन करायचं असते ते मार्गदर्शन केलेलं आहे असे कोणते प्राध्यापक होते? सेलिगमन नावाचे हे प्राध्यापक होते आणि त्यांनी अनेक देशाचे संविधान लिहिले होते आणि त्यांनी आपल्या भारतीय शिष्टमंडळांनी विनंती केली की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे नाही त्या लोकांनी विनंती केली की आमच्या देशाला तुम्ही संविधान लिहून द्या. पण त्यांनी सांगितलं माझ्यापेक्षा नाही का तुमच्या देशात मी शिकवलेला प्रगत आणि बुद्धिमान विद्यार्थी नाही का त्याला तुम्ही का नाही विचार. आणि त्याच्यापूर्वी आपण 2 लोकांना विनंती केली. त्यांनी सांगितलं की भारताची परिस्थिती कशी आहे, अनेक जाती धर्म पंथ सगळ्या भाषा बोली सगळे लोक या सर्व लोकांना एकत्र घेऊन आम्हाला हे काम जमणार नाही. पण ते लोक मग तिकडून आल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी विनंती केली. बाबासाहेबांनी ही संधी नाकारली नाही. आपण पाहतो की बाबासाहेब एकाच देशात शिकलेले नाही, बरोबर आहे. आणि बाबासाहेबांची अत्यंत हलाखीची परिस्थिती होती आणि ती हलाखीची परिस्थिती असताना असा आपण विचार करू शकत नाही की बाबासाहेब एवढा अभ्यास करू शकतील की नाही. कारण बाबासाहेब विद्यार्थी दशेतलं एक उदाहरण देतात. एक विद्यार्थी संमेलन झालं होतं, त्या संमेलनामध्ये बाबासाहेब उदाहरण देतात की आम्ही जेव्हा मुंबईला आलो, बाबासाहेब सांगतात की आम्ही जेव्हा मुंबईला आलो तर आमची 10 बाय 10ची खोली आणि त्याच्यामध्ये आम्ही 14-15 लोक राहणारे होते. आणि तुम्ही सांगा 10 बाय 10च्या खोलीत 14-15 लोकांना झोपायलाच जागा होती, काही उरते का? मग जागा कुठे शिल्लक राहत होती? जिथं आम्ही स्वयंपाक बनत होते ती चुली जवळची, पण तेही जागा शिल्लक नाही. पावसाळ्यात पाणी येत होतं, म्हणजे काही लाकडं होते ते लाकडं गरम करण्यासाठी त्या चुलीवर ठेवले जात होते. आणि आमच्याकडे एक शेळी म्हणजे एक बकरी होती आणि ती बकरी पण आणि एका पैशाचा जो काही तेल मातीचं तेल म्हणतो ना आपण तिकडे घासलेट म्हणतात, त्या घासलेटचा दिवा मिनमिनता म्हणजे असा काही लख प्रकाश नाही, त्या प्रकाशात बसून मी अभ्यास केलेला. आणि कोणत्याही विद्यार्थ्यांचा मला सोबती आणि संघ नाही. आता तुम्ही सगळे एकमेकांचे मित्र आहात, बरोबर आहे. एखाद्याला काही प्रश्न नाही आला तर तुम्ही एकमेकाला विचारता. पण बाबासाहेब म्हणतात असा मला कोणाचाही संघ लाभलेला नाही, तरीही मी माझ्या जीवनात एवढ्या परीक्षा उत्तीर्ण करू शकलो. मग आजचा विद्यार्थी का नाही? बाबासाहेबांचा प्रश्न आहे की आजचा विद्यार्थी का नाही करत? बाबासाहेब असं म्हणतात की तुमचं जे ध्येय आहे हे ध्येय तुम्ही प्रगाढ मोठं ठेवलं पाहिजे, खूप मोठं ध्येय ठेवलं पाहिजे. आणि तुमचं जे ध्येय आहे ते हस्तगत करण्यासाठी तुम्ही जो काही तुमचा प्रतिस्पर्धी असेल त्याच्याशी तुम्ही स्पर्धा केली पाहिजे. एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या मनगटाची स्पर्धा केली पाहिजे. ते सांगतात की जगातली कोणतीच गोष्ट अशक्य नाही असं बाबासाहेब म्हणतात. कारण जर मी करू शकतो रे का, बाबासाहेब सांगतात की मी 10व्या वर्गापर्यंत कसा विद्यार्थी होतो? सर्वसाधारण विद्यार्थी होतो. BA ला मी सर्वसाधारण विद्यार्थी होतो. पण जेव्हा मी इथून त्या देशात गेलो तिथलं वातावरण पाहिलं नाही का, आणि मग त्याच वेळेस भारताचं आंदोलन सुरू होतं आणि भारतासाठी आंदोलन करणारे अमेरिकेत काही सोबती म्हणजे मिळाले बाबासाहेब आंबेडकरांना. ते सांगत होते की आपण असं असं आंदोलन केलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात आता माझ्याकडे आंदोलन करण्यासाठी वेळ नाही. तिथं बसून त्यांनी विचार केला रात्रभर की मी कशासाठी आलो नाही का, या देशामध्ये मी कशासाठी आलो. मी दुसऱ्या लोकांना म्हणजे मला स्कॉलरशिप मिळालेली आहे तिचा अर्थ काय आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी समजून घेतलं. आणि त्या दिवशी त्यांच्या मनामध्ये जो विचार आला तो विचार त्यांना रात्रभर त्यांना झोपू दिला नाही आणि तेव्हा त्यांनी विचार केला नाही का. म्हणून आपण ती जी काही बाबासाहेब म्हणजे जी काही बाबासाहेबांची पुस्तकं आहे ती आपण वाचली पाहिजे. कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आहात आणि सातत्यानं तुम्हाला माहित आहे जेव्हा तुम्ही अभ्यास करता तुमची प्रेरणा खाली वर होण्याची शक्यता असते, बरोबर आहे. आणि ज्याची ज्याची अशी प्रेरणा होत असेल त्याला बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं पाहिजे. तो विद्यार्थी कोणताही असो, ज्याला ज्याला विद्यार्थी बनायचं असेल, ज्याला ज्याला स्पर्धा परीक्षा यशस्वी करायची असेल त्यांनी बाबासाहेब वाचलाच पाहिजे. कारण बाबासाहेब का वाचला पाहिजे? तुमची जी खाली गेलेली प्रेरणा आहे ती वर येऊ शकते. आणि बाबासाहेबांना असा कोणताच संघ नव्हता, कोणतेच लोक सोबती नव्हते, तरी बाबासाहेब म्हणतात मी एवढं यश संपादन करू शकलो. अनेक देशामध्ये नाही का जवळपास बाबासाहेब आंबेडकरांना 9, 10, 15 भाषा या जगातल्या भाषा येत होते नाही का. त्यांना भारतामध्ये संस्कृत शिकता आली नाही पण इंग्रजी ते चांगल्या पद्धतीने शिकले. कारण बाबासाहेब म्हणतात की सत्यज्ञान हे इंग्रजी भाषेमध्ये दडलेलं आहे. म्हणून जो काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याने अशा सर्व भाषेचा अभ्यास केला पाहिजे. त्याने त्याचं जे काही व्यक्तिमत्व आहे हे व्यापक असलं पाहिजे नाही का. विद्यार्थ्याचं उदाहरण देत असताना बाबासाहेब म्हणतात की बाबासाहेब विद्यार्थ्यांना विचारतात विद्यार्थी कसा असला पाहिजे. आता मी तुम्हाला विचारतो नाही का की विद्यार्थी कसा असला पाहिजे. आपण विद्यार्थी आहोत ना, मी विद्यार्थी आहोत, तुम्ही विद्यार्थी आहात, बरोबर आहे. कसा असला पाहिजे? बाबासाहेब सुंदर उदाहरण देतात. विद्यार्थी हा ट्यूबलाईटासारखा नसावा नाही का. त्यांनी ट्यूबलाईटासारखा का म्हटलं असेल नाही का. ट्यूबलाईट म्हणजे लागू की नको लागू नाही का.
पण विद्यार्थी हा, बाबासाहेब म्हणतात विद्यार्थी हा बल म्हणजे बलासारखा असला पाहिजे. तुम्ही बटन दाबली, लाईट असली तर बल लवकर लागते, नाही का? म्हणजे एखादी गोष्ट जर समजून त्याला सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे लख प्रकाश पडला पाहिजे, असा त्याचा अभ्यास असला पाहिजे. प्रश्न कोणताही येऊ, नाही का? नाराज होण्याचं काम नाही, कारण तुम्ही इथं आपले वर्ष जातात, नाही का, या स्पर्धा परीक्षेमध्ये. आणि चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता आहात, कारण या स्पर्धा परीक्षेतून एक तुम्ही चांगले अधिकारी, चांगल्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात. आणि ही एवढी चांगली संधी आहे की तुम्हाला इथं असणाऱ्या समाजाची सेवा करता येणार आहे. तुम्ही ज्या खुर्चीवर बसणार आहात तिथून तुम्ही अनेक लोकांना मदत करू शकता, नाही का? हे क्षेत्र फार मोठं आहे. जेव्हा स्पर्धा परीक्षेचे निकाल लागतात, तुम्हाला माहित आहे असे अनेक काही विद्यार्थी आहेत की त्यांनी कोणत्याही प्रकारचा क्लास लावलेला नाही, पण मोठ्या परीक्षा त्यांनी पास केलेल्या आहे. बरोबर आहेत की नाही? त्यासाठी ते बोटावर मोजणे इतक्यासाठी आहे, याच्यासाठी आहेत ते, कारण ते खऱ्या अर्थानं मेहनत करतात. आणि म्हणून एक परीक्षा नापास झाला म्हणजे आपण नाराज होण्याचं काम नाही. नापास झाला म्हणजे असं समजायचं की आता आमची सुरुवात झाली. स्पर्धा परीक्षेत पेशंट ठेवावे लागतात, नाही का? बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातून त्या देशात, नाही का? आणि अनेकदा बाबासाहेब सांगतात, जेव्हा मी एखादा थेसिस लिहितो किंवा एखादा काही लिहायला घेतो तर अनेक वेळा मला काही सुचत नाही, पण मी त्याच्यावर विचार करतो, नाही. अनेक पानं ते लिहून फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या संशोधनामधून भारताची रिझर्व्ह बँक उभी राहिली? प्रॉब्लेम ऑफ होती, नाही. प्रॉब्लेम ऑफ म्हणजे रुपयाची समस्या कधी ना कधी निर्माण होणार आहे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यावर त्यांनी शिफारशी केल्या होत्या की मन जर समजा रुपयाची समस्या निर्माण झाली तर जे काही सरकार असेल त्या सरकारकडे रुपये काय असले पाहिजे, एक्स्ट्रा शिल्लक असले पाहिजे, नाही का? आणि जे देशातलं चलन आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठी काय केली पाहिजे, आपल्याकडे संस्था असली पाहिजे, जिला आपण रिझर्व्ह बँक म्हणतो. रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? 1935. तर अशा अनेक गोष्टी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः शिकले, पण त्या शिकण्यातून या देशाला त्यांनी योगदान दिलं. त्यांच्या याच्यामधून ही रिझर्व्ह बँक आली. त्याच्यानंतर तुम्ही वाचलं असेल की जे काही आपण मोठे मोठे धरणाचा अभ्यास करतो, नाही, भाकरा नांगर, या समितीवर बाबासाहेब होते. त्यांनी स्वतः लिहिले की या धरणाचा काय फायदा होणार आहे. दामोदर नदी खोरे जो प्रकल्प आहे तो त्यांच्या लिखाणामधून समोर आलेला आहे. अशा अनेक गोष्टी. आता बाबासाहेब समजा शास्त्राचे, अर्थशास्त्राचे, राज्यशास्त्राचे, समाजशास्त्राचे, नाही का, विद्यार्थी होते, पण अनेक विषयावर त्यांचं प्रगाढ म्हणजे प्रभुत्व होतं. म्हणून बाबासाहेब एका विषयाचा नाही, तुमच्या स्पर्धा परीक्षेचा बाबासाहेब वेगळा आहे, प्रशासनातला बाबासाहेब वेगळा आहे. प्रशासन कसं असलं पाहिजे, लोकशाही कशी असली पाहिजे, राजकीय सत्ता कशी असली पाहिजे, आमच्या देशाचं आर्थिक धोरण कसं असलं पाहिजे, आमच्या देशातला समाज कसा असला पाहिजे, आमच्या देशातल्या विद्यार्थ्यांना आम्ही काय सुविधा दिल्या पाहिजे, अशा सर्व क्षेत्राचा बाबासाहेब वेगळा आहे. एवढंच नाही तर आमच्या देशामध्ये शेती आहे तर या शेतीचं नियोजन सरकारनं कसं असलं पाहिजे याच्यावर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संशोधनं केलेली आहे. शेतीचं एकत्रीकरण केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना म्हणजे ज्या आधुनिक सुख सुविधा आहे त्या सुख सुविधा पुरवल्या पाहिजे. त्यांनी त्या याच्यातून उदाहरण दाखवून दिलेलं आहे, जे भाकरा नांगर जे काही प्रकल्प झाले, नाही का, हे जे काही तुम्हाला आता वीज वगैरे दिसते तर याचे काही जे ग्रीड वगैरे आहेत, नाही का, 4 ग्रीड 3 ग्रीड, हे ग्रीड कसे असले पाहिजे, लाईन कशी सप्लाय केली पाहिजे. म्हणजे आता बाबासाहेब इंजिनियर आहे का, पण सांगतात की या देशातल्या नदीजोड प्रकल्प बाबासाहेबांनी सर्वात प्रथम मांडला की आपल्याला नद्या का जोडाव्या लागतात, नाही का. जे काही ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे ती टंचाई आपल्याला कमी कशी करायची, नाही का. पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, शेतीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, नाही का. म्हणून 10-15 मिनिटात किंवा काही वेळात बाबासाहेब सांगणं शक्य नाही. बाबासाहेब शिकण्यासाठी आपण भिडलो तर आपलं अख्खं आयुष्य कमी पडू शकते. एवढं मोठं काम फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी किती वर्षात केलेलं आहे? 65 वर्षात काम केलेलं आहे. किती? 65 वर्ष बाबासाहेब जगले. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की माणूस किती दिवस जगला याला महत्व नाही, बरोबर आहे, पण माणूस कसा जगला याला महत्व. म्हणून तुम्ही विद्यार्थी आहात, नाही का, तुम्हाला विद्यार्थी ही दशा मिळालेली आणि फार सुंदर म्हणजे तुम्ही चांगल्या ठिकाणी आलेला. म्हणून तुम्ही बाबासाहेबांची प्रेरणा आपल्या सोबत ठेवली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या असा काही, कारण अभ्यास करणं हे सोपं काम नाही, बरं. सोपं काम आहे का अभ्यास करणं? आहे सोपं? जगातलं सर्वात कंटाळवाणं काम आहे. तुम्ही इथं बसून पुस्तक वाचता, बाकीचे लोक चहा प्यायला जातात, पान खर्रे खायला जातात, कुठं फिरायला जाते, कोणी सिनेमा पाहायला जाते, नाही का, कोणी मोबाईल पाहते. आणि तुम्हाला जमते का असं करायला? नाही जमत. म्हणजे सर्व जे काही जे सुख आहेत ते सुख सोडून तुम्हाला इथं पुस्तकामध्ये बसावं लागते. आणि बरेचदा आपल्याला कंटाळा पण येतो, नाही का. पण आपल्याकडे एक चांगली दृष्टी आहे. तुमचं ध्येय, तुम्ही टार्गेट चांगला गोल केलेला आहे की मला काहीतरी बनायचं आहे, मला अधिकारी बनायचा आहे किंवा मला एखाद्या बँकेचा मॅनेजर बनायचा आहे, हे टार्गेट तुम्ही ठेवलेलं आहे, नाही का. आणि म्हणून त्या दिवशी तुम्ही कार्यक्रमात आला होता, त्यांनी जे काही IASचे अनेक उदाहरणं सांगितले, अनेक प्रकारच्या परीक्षा आहेत, नाही का. अनेक लोकांना असं वाटते की काय जागा थोड्याशाच निघतात.
तुम्हाला सांगतो, माझ्यासोबत एक माझा मित्र अभ्यास करत होतो, इथं चंद्रपूरला सेल टॅक्स ऑफिसर आहे आणि मी नेट सेटचा अभ्यास करत होतो अशाच लायब्ररीमध्येच मी अभ्यास केलेला आहे. मी रात्रंदिवस लायब्ररीमध्येच राहिलेलो आहे. तर काय झालं, त्यावेळेस एसटीआयच्या फक्त 55 जागा निघल्या. किती? महाराष्ट्रात. आता मी थोडासा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. मग मी पेपर पाहिला, काय यार म्हटलं प्रवीण हे तर काय म्हटलं 55 जागा निघल्या. सर आपल्याला काय करावं लागतं म्हणजे किती निघू म्हणे, एक माझी जागा आणि एक तुमची जागा, तरी तर 53 जागा शिल्लक आहे ना म्हणे, बाकीचे करतील म्हणे अभ्यास, आपल्याला 2च जागा याचं काम आहे म्हणे. आणि तो तीच परीक्षा पास झाला. ज्या 55 जागा निघल्या होत्या, जेव्हा त्याचा रिझल्ट आला तेव्हा पाहिला, यार म्हटलं जागा एकच पाहिजे होती आपल्याला. पण जेव्हा जागा निघते तेव्हा आपण विचार काय करतो, अरे बापरे फक्त 55 जागा, अभ्यास करणार तर एवढे, म्हणजे तिथंच आपला रिझल्ट आपण थांबून देतो. आणि समजा लायब्ररीमध्ये जर प्रवीण बद्दल विचारला ना, तो कधी असा नाही, असा पुस्तकं घेऊन बसायचा, असा टेन्शन घेऊन कधी अभ्यास करायचा नाही. आणि तुम्हाला सांगतो, तिघही भाऊ लागलेले नाही का, मोठाही भाऊ लागलेला आहे, बहीणही लागलेली आहे. काय ते सहनिबंधक असते ना, उपनिबंधक, त्याच्यामध्ये त्याची बहीण लागलेली. आणि ती बहीण 0 होती, तिला काहीच येत नव्हतं नाही का, अशा पद्धतीची मुलगी होती. आणि जेव्हा तिचा रिझल्ट आला तेव्हा सगळ्यांना आश्चर्य पडलं नाही. ज्या लायब्ररीमधनं आम्ही अभ्यास करतो, जवळपास 200च्या वर मुलं लागली. किती? 200च्या वर मुलं लागलेले आहे. आणि सर्वसाधारण घरचे पोरं होते. आम्ही खेड्यातून आलेले पोरं होतो अमरावतीमध्ये, आम्ही काही प्रॉपर अमरावतीचे नव्हतो, पण आम्हाला लायब्ररी भेटली. असा तुम्ही जसा आपला एक संघ जमवला नाही का, असा संघ जमला. आम्ही मग एकामेकांना प्रश्न उत्तर विचारायचो जे काही वाचल्याच्या नंतर. आणि त्याचा फायदा असा झाला, मी नेटसेटची परीक्षा त्यांच्यामुळे पास झालो. कारण नेटसेटला जो काही पहिला पेपर असते, हा पेपर कॉमन असतो नाही का, दुसरा पेपर आमच्या विषयाचा असतो नाही, जो विषय असेल पॉलिटिकल सायन्स किंवा इकॉनॉमिक्स जो असेल तो सेकंड पेपर असतो आणि थर्ड पेपर असते. पण पहिला पेपर सर्व विषयाचा असतो, जीके असते, बुद्धिमत्ताही असते, गणितही असते, सर्वच असते नाही का. असा मिक्स पेपर या लोकांमध्ये बसल्यामुळे माझा सहज निघाला. आणि नेटचं असं असते की जर तुमचा पहिला पेपर निघाला तर दुसरा पेपर तपासला जातो, आणि दुसरा निघाला तर तिसरा तपासला जातो. तर माझा अशा सगळ्या तुमच्यासारखे जे काही सोबती म्हणजे मिळाले होते. आणि म्हणून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सोबती असणं फार गरजेचं आहे नाही का. आणि कधी कधी होते, एखादा लवकर लागते, आपण उशिरा लागतो, आपल्याला वाटते मी लागेन की नाही लागत नाही, पण लागते. मी पाहिलेला आहे आमच्या लायब्ररीचा रिझल्ट आज 14 एप्रिलचा, सर्व लोक एकत्र आले नाही का. मी नाही जाऊ शकलो कारण उद्या आमची इकडे इलेक्शन आहे, त्याच्या ड्युट्या आहेत, त्याच्यामुळे मी जाऊ शकलो नाही. पण आज अमरावतीमध्ये मोठा कार्यक्रम आहे त्या सगळ्या. आणि माहिती आहे का, ती विद्यार्थी आता हे जे 200 पोरं लागलेले आहेत, हे पुरं झालं नाही का, जास्त नाही. आम्ही फक्त 2000 रुपये जमा करतो 14 एप्रिलला फक्त, आणि त्या 2000चा असं आहे जवळपास लाखो म्हणजे 4-4.5 लाख रुपये जमा होतात. आणि मग त्याच्यात लायब्ररीचा वर्षभराचा मेंटेनन्स, तिथं काम करणाऱ्या लोकांना पगार, आणि तिथं लायब्ररीला लागलेलं बजेट म्हणजे पुस्तकही घेते. म्हणजे एवढं काम, म्हणजे जे आपण म्हणतो ना का, काय जी काही आपली सोसायटी आहे तिला आपण काय द्यायचं, तर अशा पद्धतीनं जे लोक बिचारे आता अभ्यास करणारे आहेत त्यांना आपण मदत करणं. तर अशी आपण प्रेरणा. म्हणून आपण अभ्यास करताना सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्याकडे मेहनत करण्याची ताकद असली पाहिजे, तुम्ही हुशार असले पाहिजे. असं तुम्हाला सांगतो, आमच्या गावाकडे एक माझे मामा शिकत होते, तेव्हा त्यांच्यासोबत एक लेक्चरर शिकत होते. ते 17 वेळा 12वीत नापास झाले. किती? आणि एका कॉलेजला आता प्रिन्सिपल आहे. त्यांना कोणी ऍडमिशन देत नव्हतं. त्यांनी ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो, दारवेला मुंसाजी महाराज महाविद्यालयात, ते पाया लागले प्राचार्याच्या गावा, मला एक वेळा संधी द्या, आणि या संधीचं मी सोनं करून टाकले. आणि मग त्यांनी BA केलं, MA केलं, आणि आज एका कॉलेजला प्रिन्सिपल आहे नाही का. हिस्ट्रीचा लेक्चरर झाला, काही दिवसात प्रिन्सिपल झाला. विचार करू शकतो का, 17 वेळा 12वी नापास झालेला मुलगा. इंग्रजीचा नो बजेट, आणि त्या काळात नेटसेट परीक्षा लागली होती, ते पास करून आज माणूस प्रिन्सिपल झाला. आमच्या कॉलेजमध्ये अनेकदा ते जिवंत उदाहरण सांगितलं जाते, कारण तो आजही जिवंत आहे नाही. म्हणून काही गोष्टी करण्यासाठी आपल्या जवळचे उदाहरणं पाहिजे असतात. तर म्हणून, आणि मी काही फार श्रीमंत घरचा नाही, माझ्या अख्ख्या खानदानीत कोणी अशा नोकरीवर नाहीये नाही का. आम्हीच 3 भाऊ पहिल्यांदा शिकलो, आणि आता लोक शिकतात नाही का. आमच्या इकडे कोणीच नाही. माझे काके मामे जर पाहिलं तर अशा काही मोठ्या पोस्टवर किंवा नाही. म्हणून आपण आपल्या परिस्थितीचं, आपण त्या दिवशी ऐकलेलं आहे, आपण आपल्या परिस्थितीचं भांडवल करू नये. जर समजा बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं असतं, मी गरीब घरचा आहो, माझ्याकडे काही नाही आहे नाही, तर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संविधान लिहिण्यापर्यंत पोहोचू शकले नसते नाही का. आणि आज आपण पाहतो की आपल्या देशाचं संविधान हे जगामध्ये श्रेष्ठ ठरलेलं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची लोकशाही शासन पद्धती कशी असली पाहिजे हे त्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. पण जगातल्या अनेक राष्ट्रांना राजकीय सिद्धांत कसे असावेत हे अभ्यास करण्यासाठी, रिसर्चसाठी अनेक विषय सोडलेले आहेत. म्हणजे जगातले लोक जे काही बाबासाहेबांचा मान सन्मान करतात, की एका माणसानं एवढं म्हणजे आयुष्य खडतर प्रवास करून एवढं मोठं संविधान लिहिलं, आणि या संविधानातले, या देशातले सर्व लोक लाभार्थी आहेत. बरोबर आहे. म्हातारा असो, आजचा जन्मलेला पोरगा असो, कोणी असो, एखादा शिक्षक असो, किंवा मग लायब्ररीचे सर असो, किंवा तुम्ही असो, आपण सगळे सुरक्षित आहोत. कशामुळे? आपण बरोबर 10-12 तास झोपू शकतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे संविधानाने सांगितलेलं आहे, बाबा त्याचा वेळ आहे, त्याला झोपू द्या नाही का.
आणि हे तुम्ही झोपलेले असताना देशाचं रक्षण करण्यासाठी दुसरी यंत्रणा शासन व्यवस्थेने निर्माण केली पाहिजे. तुम्ही झोपलेले असताना तुमचं रक्षण करण्यासाठी दुसरी यंत्रणा आहे. बरोबर आहे. कोणी कोणाला काही बोलू शकत नाही, कारण संविधान आहे नाही का. म्हणून आपण पाहिलं पाहिजे की एका माणसाला, बाबासाहेबांना असं वाटत होतं की आमच्या देशाची स्वातंत्र्यानंतर आदर्शवत व्यवस्था निर्माण झाली, आणि ही आदर्शवत व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी जे काही कलम लागतात ते सर्व कलम जवळपास तुम्ही मूळ संविधानामध्ये जर पाहिलं तर किती कलम आहेत? नाही, 395 कलम आहेत, आणि त्याच्याबरोबर आपल्याला मूलभूत अधिकार आहेत. बरोबर आहे. कोणत्या कलमामध्ये आहे? 12 ते 35. त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्व 36 ते 52 नाही का. म्हणजे येणाऱ्या सरकारने, आता निवडणूक होणार आहे, या निवडणुकीनंतर सरकार निवडून येणार आहे, त्या सरकारनं निवडून आल्यानंतर काय केलं पाहिजे याची जे काही मार्गदर्शक गाईडलाईन 36 ते 52 मध्ये नाही का. म्हणजे सरकारनं कोणत्या योजना बनवल्या पाहिजे, तुम्हाला रोजगार दिला पाहिजे नाही का, त्यांची जशी क्षमता आहे, मार्गदर्शक सर्वांनी वाचले पाहिजे, त्याच्यात लिहिलेलं आहे. फक्त एवढंच आहे, मूलभूत अधिकाराला सर्वोच्च न्यायालयाचं संरक्षण आहे, मार्गदर्शक तत्वाला नाही आहे. सरकारवर काही जबरदस्ती नाही. पण असं केलं पाहिजे. म्हणजे एवढी सुविधा, एवढा विचार नाही का बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लिखाणातून समोर आणलेला आहे. नुसतं तुम्ही भारताच्या संविधानाची उद्देश पत्रिका पहा. उद्देश पत्रिकेत जरी तुम्ही पूर्ण संविधान नाही पाहू शकले तरी उद्देश पत्रिकेचा अर्थ जरी समजून घेतला तरी तुम्हाला भारतीय संविधानाचा अंदाज येत नाही की संविधान कसं आहे नाही. तर सर्वांनी मला या ठिकाणी शांत चित्ताने ऐकून घेतलं नाही का. तर मी तुमचे आभार मानतो, पुण्यनुमोदन करतो. लायब्ररीचे आपले जे काही ग्रंथपाल आहेत त्यांनी मला वारंवार, एका कार्यक्रमात होतो, मी येणारच होतो, कारण लायब्ररीत मी प्रत्येकच झालो. कारण लायब्ररीतून जे काही आम्ही मिळवलेलं आहे आणि निर्माण केलेलं आहे हे सर्वात मोठं आहे नाही का. हा जो काही तुमचा संघ आहे ना, हा सर्वात मोठा. उद्या भविष्यात तुम्ही 10-15 लोक लागाल, तुम्ही या समाजामध्ये परिवर्तन आणू शकता. एवढी मोठी ताकद लायब्ररीमध्ये असते नाही. बाबासाहेबांनी पाहिलं ना, बाबासाहेबांनी स्वतः लायब्ररीचा, म्हणजे जगात जर सर्वात मोठा जर उपयोग लायब्ररीचा कोणी घेतला असेल तर तो विद्यार्थी म्हणजे कोण आहे? बाबासाहेब आहे. क्षणाचा त्यांनी काही विलंब न करता लायब्ररीचा म्हणजे आस्वाद घेतलेला आहे. लायब्ररीत जे काही काम होते ते आपण घरी करू शकत नाही. लायब्ररीमध्ये किती चांगले नाही का. घरी पहा, तुम्हाला खूप ताकद लागते अभ्यास करायला, लागते की नाही, पण लायब्ररीमध्ये लागते का? इथं आल्यावर पुस्तकं काढून बसले लोक असतात ऑलरेडी नाही का. आपण दुसरं काम नाही करू शकत. म्हणून ही गोष्ट महत्वाची असते. तर सर्वांनी मला या ठिकाणी शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आपले विनोदजी शारे, अरविंदजी सोनवणे, बांबोडे सर, गणगुरुजी सर्वांचे आणि विशेषतः तुमचे सर्वांचे आभार मानून तुमच्या परीक्षेला शुभेच्छा देतो आणि तुम्ही भविष्यात मोठे अधिकारी व्हावे अशी अपेक्षा करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.